नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एका शेळीचे वार्षिक उत्पन्न किती आपण घेऊ शकतो, किंवा एक ज्यांना कोणाला शेळी पालनाला सुरुवात करायची असेल तर बघा, एक किती उत्पन्न मिळत असतो हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, आणि किती महिन्यामध्ये मिळत असतो तर ते सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। आणि मी किती उत्पन्न घेत असतो एका शेळीपासून ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। तर सुरुवात जर बघण्यात झालं मित्रांनो, तर पूर्णतः क्रॉस ब्रीड नाही, पूर्णतः गावरान शेळी आणि उस्मानाबादी शेळी जर बघितली तरी सुद्धा बेस्ट आहे। तर गावरान शेळी आणि जो लागवडीचा बोकड आहे तो सुद्धा गावरान, आणि त्याच्यापासून जो मिळालेले पिल्ले आहे तर त्याचं उत्पन्न आपण किती घेऊ शकतो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। सुरुवातीला मित्रांनो, शेळीचं आपण तुम्हाला एक 20 शेळ्याचं सुद्धा गणित सांगितलं, 5 शेळ्याचं सुद्धा गणित सांगितलं, आणि आता ह्या व्हिडिओमध्ये 1 शेळ्याचं सविस्तर गणित तुम्हाला सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। सुरुवातीला एका शेळीचं गाभण काळ आणि भाकड काळ हे समजून घेणं खूप गरजेचं आहे। म्हणजे एक शेळी वेल्याच्या नंतर 2 महिने कोणती शेळी क्रॉस होत नाही किंवा करू नये। जर चांगला रिझल्ट किंवा पिल्लांची चांगली ग्रोथ पाहिजे असेल तर मग 2 महिने शेळी किंवा 2 महिन्याच्या आतात शेळी लागवड केली तर चालतंय। पण 1.5 महिने किंवा लवकरात लवकर शेळी जर 1 महिन्यामध्ये 21 दिवसामध्ये सुद्धा पहिल्याच वेळेस शेळी हिटमध्ये येत असती वेल्याच्या नंतर, तर तेवढ्या लवकर जर शेळी लागवड केली तर मग जे पिल्ले आहेत त्यांना दूध कमी पडत असतो, त्या कारणामुळे मग पिल्ले सदृढ बनत नाही। तर बघा, शेळी 1-2 महिन्याच्या आसपास एक लागवड केली पाहिजे तर चांगला रिझल्ट मिळत असतो। आणि दुसरा मुद्दा म्हणजे शेळी वेल्याच्या नंतर भाकड काळ शेळीचं 2 महिने असतो, त्याच्यानंतर शेळी लागवड होती। लागवड झाल्याच्या नंतर 5 महिन्याने शेळी आपल्याला पिल्ले देत असते। थोडंसं 4-2 दिवस कमी होतं किंवा जास्त झाले तर काय हरकत नाही। तर बघा, 5 महिने शेळ्याचं एक गाभण काळ आणि ते 2 महिने, तर एक सर्वसाधारण 7 महिन्यामध्ये आपल्याला एका शेळीचं जे वेत आहे, एक वेत जे आहे शेळ्याचं, त्याच्यामध्ये कधी 2 पिल्ले मिळतात, कधी 4 मिळतात, कधी 3 मिळतात, कधी 1-1 सुद्धा मिळत असतंय। तर बघा, सर्वसाधारण आपण 2 पिल्ले जर धरून चाललात तर मित्रांनो ते 2 पिल्ले आणि पुन्हा डबल एकाच 14 महिन्यामध्ये 4 पिल्ले आपल्याला मिळत असतात एका शेळीपासून, किंवा 5 मिळत असतात, किंवा 6 सुद्धा पिल्ले मिळत असतात, काही वेळेस 8 सुद्धा पिल्ले मिळत असतात, त्याचं काय नसतंय। तर बघा, एका शेळीपासून 4 पिल्ले जर आपण धरलात तर ते 4 पिल्लेचं उत्पन्न तुम्हाला सांगतो आपण की किती होतंय किंवा किती महिन्यामध्ये होत असतंय। तर सुरुवातीला बघा, एक शेळीचं जे आपण पिल्ले 7 महिन्यामध्ये येत असतात आपल्याजवळ आपल्या शेडवरती, तर ते पिल्ले फक्त छोट्या मापात असतात। आणि ते पिल्ले ज्या टायमाला आपण विक्री करत असतो, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला, ज्या टायमाला ते पिल्ले विक्री करत असतो, पैसा आपल्या हातामध्ये येत असतो, तर ते आपल्या खरं उत्पन्न। तर बघा, तर ते उत्पन्न ज्या टायमाला आपल्याला त्याच्यापासून पैसा मिळत असतो, तर ते आपल्याला पैसा सर्वसाधारण 7 महिन्याच्या पुढं मिळत असतो। 7 महिने एका वेताचं जर तुम्ही बघितलं, 7, 8, सर्वसाधारण 8, 9, 10, 11, 12, तर सर्वसाधारण 11 महिन्यामध्ये जर कोणी घेत असेल तर त्यांना 22 महिने लागत असतात, आणि 11.5 मध्ये घेत असेल तर त्यांना 23 महिने, सर्वसाधारण 2 वेतासाठी 23 महिने त्यांना द्यावा लागत असतात। त्याच्यामध्ये मिळणार जो उत्पन्न आहे सर्वसाधारण त्याच्यामध्ये तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही पिल्लाचं संगोपन कशा पद्धतीने करता, किंवा पिल्लू कशा पद्धतीने त्याचं संगोपन करता, किंवा पिल्लाची क्वालिटी कशी बनवता, त्याच्यावरती तुमचं संपूर्ण इन्कम असते। सर्वसाधारण याच्यामध्ये कमीत कमी काही खुराक जर कमी प्रमाणात दिला किंवा खुराक जर बेस्ट दिला तर काही ते 7,000 किंवा 8,000 अशा पद्धतीने जर पिल्लू विक्री केलात मित्रांनो, सर्वसाधारण 7,000 7,500 हजारानं जर पिल्लू आपण धरला तर एका वेतामध्ये आपल्याला 15,000 रुपये येत असते। तर 15,000मधून सर्वसाधारण आपण शेळ्यावरती खर्च असं केला तर 12-13,000 रुपये उत्पन्न आपल्याला त्याच्यापासून मिळत असतो, किंवा जास्तीत जास्त सुद्धा मिळत असतो। तर बघा, माझा संपूर्ण तुम्हाला सांगतो एका शेळीपासून मी उत्पन्न किती घेतो। तर सर्वसाधारण मला 40-40 हजारापर्यंत सुद्धा मी उत्पन्न एका गावरान शेळीपासून 22 ते 23 महिन्यामध्ये मी घेत असतो। तर मित्रांनो, 100% मिळू शकतं, याच्यामध्ये काय मोठी गोष्ट नाही। 2 वर्ष आपण याच्यामध्ये द्यायला लागलोत तर एवढं उत्पन्न साहजिक आहे।
किंवा मिळू शकते तुम्हाला. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने कष्ट केलात तर 100% एवढा उत्पन्न तुम्हाला सुद्धा मिळू शकतं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. आणि याच्यामध्ये काय हुकचूक झाली किंवा एवढा उत्पन्न मिळू शकतो किंवा नाही मिळत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो 100% चांगल्या पद्धतीचे कष्ट केलात तर उत्पन्न मिळणार. तर भेटूया एका अशाच व्हिडिओसोबत. धन्यवाद.